महाराष्ट्र न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडीताईंच्या मानधनाबाबतची लेटेस्ट अपडेट पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। देशभरातील अंगणवाडीमधील कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची नियमित तपासणी होत असते। याबाबत सर्व आकडेवारी केंद्र तसेच संबंधित राज्य सरकारकडे असते। या बालकांना पुरेसा पोषण आहार मिळाला नाही तर त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटून भविष्यात त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात। याची जाणीव असूनही केंद्रीय अर्थसंकल्पात या बालकांच्या पोषण आहारावरील खर्चात तसेच व्यवस्थित काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात मागील अनेक वर्षात योग्य वाढ करण्यात आलेली नाही, असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी सांगितले। महाराष्ट्रात 1,03,000 अंगणवाडी असून सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका 0 ते 6 वयोगटातील 60 लाखांहून अधिक बालकांना पोषण आहार देण्यापासून आरोग्याची काळजी घेत असतात। 2014 पूर्वी निवडणूक काळात तत्कालीन भाजप नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी अंगणवाडी सेविकांना 20,000 मानधन देण्याची भूमिका घेतली होती, मात्र सत्तेत आल्यानंतर ती कधीही पूर्ण केलेली नाही, असेही एम.ए. पाटील म्हणाले। देश पातळीवरील लाखो अंगणवाडीमधील बालके व अंगणवाडी सेविका कायम उपेक्षित राहिल्याचे ते म्हणाले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2024-25 या अर्थसंकल्पात सक्षम अंगणवाडी व पोषण 2 शीर्षकात मागील वर्षीच्या 21,523 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात तरतूद वाढवण्याऐवजी 323 कोटीची कपात करून फक्त 21,200 कोटी रुपयाची तरतूद केल्याचे सुभाष शमीम यांनी सांगितले। 2018 पासून गेली 6 वर्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही। बालकांच्या पोषण आहारावरील खर्चात मागील अनेक वर्ष वाढ न केल्यामुळे आहाराचा दर्जा घसरून कुपोषणात वाढ झाली आहे। या बजेटमध्ये मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती, परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केल्याचे अंगणवाडी सेविकांच्या संघटनेचे म्हणणे आहे। धन्यवाद। आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा।